नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज नाही का, आज पुन्हा आमच्याकडं पाऊस चालू झाला आहे. बऱ्याच दिवसांनी विश्रांती घेतली होती, त्याच्यामुळं पाहू शकता पावसाला झालेली. पाहू शकता ढग पूर्ण आलेले बरी पाऊस चालले. मी नाही का आज त्या दिदीला न्यायला आलो होतं शाळेमध्ये, कारण बराच लांब जायला लागत आहे ना. खाली माग त्याचे घरापासून शाळा ही बरीच लांब आहे ना, चांगलं 1 किलोमीटर असं. त्याच्यामुळं तिला रोज सकाळ घेऊन यायला लागत आहे आणि संध्याकाळी 5 वाजता न्यायला यायला लागत. तुम्हाला दाखवतो तुमचं घर कुठे शिकायचे की समोर डोंगर नाही का दिसते, समोर त्या डोंगराच्या जस्ट खाली आहे आपलं घर आहे. एवढा लांब जायचं आहे आपल्याला. चाललोय रस्त्यानं. हा रस्ता आहे अर्ध्या भागी, दाखवतो कुठपर्यंत रस्ता आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. चालेल पाण्यामधून त्या घरांपर्यंत मित्रांनो रस्ता आहे. तिथून आपल्याला पाऊल वाटेनं जायला लागेल घरी आपल्या. जस्ट समोर डोंगर दिसतोय ना, जस्ट त्याच्याच खाली जायचंय आपल्याला. फायनली मित्रांनो पाऊल वाट लागलेली. पाहू शकता दिदी चालले वाट्यानं. पाहू शकता मित्रांनो इथपर्यंत घरांपर्यंत रस्ता आहे आणि इथून पाऊल वाट लागलेली. आणि ते समोर आहे नाही का मित्रांनो, ते समोर धरण आहे तिथं छोटंसं पाझर तलाव, आणि त्या पाझर तलावाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. त्यामुळं ते न्यायला यायला लागत आहे शाळेमध्ये रोज. पाहते का हा मग धरणा थोडा आलाय. आता फॅमिली आपण आलोय तलावाच्या डोक्याला. पाहू शकता पाझर तलाव. फिरावं गेलाय आणि मधून बांध घातलाय. त्या बांधावरून रोज जावं लागत आहे. त्यामुळं जास्त पाऊस आला ना जर याला तर यातून पूर्ण याच्यावरून कुंभऱ्या वाढला पाणी जाते. त्यामुळं मग जास्त पाऊस झाल्यानंतर मग शाळा बंद.
पाहू शकता मित्रांनो पूर्ण कशा प्रकारे रस्ता आहे आमच्याकडं वाटाणा. हां मित्रांनो फायनली मित्रांनो आता आपण आले आपल्या घरी. इथं आमचं घर आहे. पाहू शकता इथं वर तुम्हाला डोंगर दाखवला होता. तो डोंगर आहे